हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत वाघ, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असाल पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, जास्तीत जास्त आपला वर्कआउटचा व्हिडिओ जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण मारणार आहोत बायसेप डंबल कर्ल। ते कसे मारतात चुकीच्या पद्धतीने जे तुम्हाला मी दाखवणार आहे। आपल्याकडे जिम मेंबर आहेत, ते वर्कआउट करत आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे कसे मारतात। चला तर बघा मित्रांनो, आता बायसेप डंबल कर्ल स्टँडिंग पद्धतीने कसे मारता आहात हे बघा। आपलं अगदी चुकीच्या पद्धतीने मारतायत तर बघा, त्यांचा फॉर्म बघा, स्टँडिंग पोझिशन आणि बॉडी स्ट्रक्चर बघा स्ट्रेट आणि एल्बोची पोझिशन स्ट्रेट बघा। आता मी सांगतो फॉर्म परफेक्ट कसा मारावा बायसेप कर्ल डंबल कर्ल। सर्वात अगोदर आपल्या आर्म्स मध्ये जेवढी आपल्यात पॉवर असेल, तुमच्यामध्ये जेवढं फोर आर्म मध्ये जेवढा मसल तुमचा डेव्हलप असेल त्याच हिशोबाने डंबल घ्या। 7.5चा नका घेऊ किंवा 8-10चा नाही, लाईट वेट घ्या आणि तुम्ही फॉर्म परफेक्ट कसा मारताय ते तुम्हाला सांगू। तुम्ही तुमच्या वजन आर्म्स मध्ये जेवढा ग्रोथ नाही तर तुम्ही लाईट वेट डंबल उचलू शकता, रेपिटेशन जास्त मारू शकता। बघा आता फॉर्म तुम्हाला मी परफेक्ट सांगणार आहे। सर्वात अगोदर लाईट वेट डंबल घेतला, पहिला तुमचा सेट असेल, तुम्ही बॉक्स लेवलला उभं राहायचंय। त्या लेवलला शोल्डर लेवल आहे आपला, शोल्डर लेवलनी पायाची मुवमेंट स्ट्रेट, बॉडी स्ट्रेट, ओके बरोबर। शोल्डर डाऊन करायचे थोडे नॉर्मल, थोडा चेस्ट अप करायचा, हाताची मुवमेंट स्ट्रेट। बायसेप डंबल कर्लला तुम्ही नॉर्मल असाही ठेवू शकता आणि क्रॉस पण ठेवू शकता। बॉडी स्ट्रेट, चेस्ट अप, ओके फॉर्म परफेक्ट। समोर चेस्ट अप करायचा, हाताची मुवमेंट स्लोली येऊ द्यायचा फ्रंटला, थोडा होल्ड करायचा, 1 2 3 स्लोली डाऊन आणि क्रॉस सेम पोझिशन तिकडे, 1 2 3 सेकंड होल्ड आणि डाऊन, गुड। बॉडी स्ट्रेट। जोपर्यंत आपला इथं मसल फील होणार नाही नॉर्मल तोपर्यंत सोडायचा नसतो। जास्त घाई करायची नाही आणि बॉडी जास्त अप डाऊन करायची नसते। त्याच्यामध्ये फक्त आपल्या बॉडी स्ट्रेचर फ्रंट आणि लाईट वेट राहिलं तरी चालेल। रेपिटेशन जास्त मारा, हेवी वेट उचलू नका, त्याच्याने तुमचा आहे ना बाईस डेल्टॉइड पेन होऊ शकतो, इथे इंजरी होऊ शकते तुम्हाला। जेवढा तुम्ही हेवी उचलणार तेवढा तुम्हाला बायसेपला इंजरी इथं होणार नाही, पण तुमच्या डेल्टला होऊ शकते। जेव्हा आपण मुवमेंट करतो ना अप डाऊनची, त्या टायमाला तुमचा लोअर बॅक सुद्धा जाऊ शकते आणि फुल। आता तुम्ही डबल हँड बी आणि सिंगल हँड बी मारू शकता। आता सिंगल आणि डबल कसे मारायचे मी सांगतो। या फॉर्मला ओके, चेस्ट अप केली, बॉडीची पोझिशन या लेवलला करा, तू पण घे अजून, बॉडी स्ट्रेट, चेस्ट अप, ओके। आता हा झाला तुमचा बायसेप बार्बल कर्ल आहे ना, त्याच टाइप मध्ये चेस्ट अप करायचा, फ्रंटला घ्यायचा आणि याला आतमध्ये सोडायचा, ही पोझिशन, ओके सेम डाऊन, बोथ हँड डाऊन, ओके। हा सिंगल अँड डबल। आपण ब्रीदिंग आणि ब्रीद आउट सुद्धा करायचा। जेव्हा आपण फ्रंटला घेणार आहोत बायसेप तेव्हा ब्रीदिंग करायचा, ब्रीदिंग ब्रीद आउट, ओके सेम पोझिशन, ब्रीदिंग ब्रीद आउट। श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, खाली डंबल आला का श्वास सोडण्याचा, बॉडी चेस्ट अप। आता डबल हँड सेम, ब्रीदिंग ब्रीद आउट, ओके परफेक्ट। या पद्धतीने तुम्ही डंबल कर्ल मारू शकता। सर त्याचे किती सेट मारायचे? त्याचे तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा स्टार्टिंगला तुम्ही 15 12 10, मग जसे तुमचे स्ट्रेंथ वाढेल मग तुम्ही 20 15 10
असेही मारू शकता. आणि वजन वाढलं, 5चे तुम्ही 20 मारले, 7.5चे तुम्ही 15 मारा, आणि 10चे तुम्ही 10च मारा. असे तुम्ही 3 सेट मारू शकता. चला तर मग मित्रांनो, तुर्तास इथे थांबूया. भेटूया पुढील वर्कआउटच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.